Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. नमस्कार मित्रांनो, मराठी बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज MTF जी नवीन फ्युचर आहे फायर्स याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, इथून मागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी चांगल्यापैकी आपल्याला म्हणजे तुम्ही लाईक्स केलेलं आहे, शेअर पण बऱ्या ठिकाणी झालेले आहे आणि तुमचा जे परफॉर्मन्स दिसतोय मला व्ह्यूजचा एकदम खूप चांगला आहे. प्रत्येक व्हिडिओला आपल्या 1000च्या वर लाईक्स व्ह्यूज मिळतात. तर अशा प्रकारे तुम्ही असंच रिस्पॉन्स देत जावा. त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह निर्माण होतो. तुमच्या परफॉर्मन्समुळे मला चांगली उत्तेजना म्हणजे नवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये मी उत्साह निर्माण होतोय. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. मित्रांनो, आज आपण MTF बद्दल माहिती घेणार आहोत. फायर्समध्ये MTF कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. सिलेक्ट करतोय. यामध्ये आयडिया नावाचा स्टॉक आपण सिलेक्ट करू. तर स्टॉकमध्ये पहा, आयडिया नावाचे स्टॉक समजा आपल्याला जर समजा MTF बद्दल जर घ्यायचं असेल, MTFमध्ये जर समजा आपल्याला बाय करायचं असेल तर आपल्याला MTFमध्ये किती अमाऊंट लागेल आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याचं बेनिफिट मिळेल MTFचं, तर ते आपण इथं सिलेक्ट करूया. तर बघूया, आपण आयडियाचा स्टॉक आपण इथे एक सिलेक्ट केलेला आहे. आयडियाचा स्टॉक आपण बाय करण्यासाठी आपल्याला MTFमध्ये कशा प्रकारे करता येईल. तर लक्ष द्या. आता ओव्हरनाईटला आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे. ओव्हरनाईट नंतर आपण विथ MTF आपण बाय करतोय. तर इथं आपण MTF बाय करण्यासाठी आपण समजा फॉर एक्झाम्पल 10 क्वांटिटी टाकलेली आहे. तर आपण MTF पण सिलेक्ट केलं आहे. अशा प्रकारे MTF आपण सिलेक्ट करू शकतो. पण त्यासाठी MTF तुम्हाला ॲक्टिवेट करण्यासाठी अगोदर DDPI ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. DDPI ॲक्टिवेट झालं तरच तुम्ही MTF सिलेक्ट करू शकता. त्यासाठी अगोदर तुम्हाला MTF ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे. आपण इथून बाय करू शकतो याला. आणि किती अमाऊंट लागणार आहे MTFमध्ये, आपल्याला किती इंटरेस्ट लागणार आहे, तर ते आपण MTF कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन आपण बघूया. तर इथं आपण आता ऑर्डर सिलेक्ट केली तर बाय म्हटलं तर आपण डायरेक्ट ऑर्डर बाय होऊन जाईल विथ MTFमध्ये. इथे तुम्हाला MTF पण दिसते. तर आपण आता कॅल्क्युलेटर चेक करूया की कॅल्क्युलेटरमध्ये कशा प्रकारे आपल्याला बाय करता येईल. तर बघूया कॅल्क्युलेटर. तर इथे दिसते तुम्हाला कॅल्क्युलेटर आहे, MTF कॅल्क्युलेटर आहे. तर इथं आपण आयडियाचा स्टॉक सिलेक्ट केलेला आहे. तर बघा, इथं आयडिया स्टॉक सिलेक्ट केलेला आहे. स्टॉकची सध्याची प्राईस आहे ₹9.03. तर आपला फंड समजा 1000 आहे आणि आपण टेन्युअर्स डेज जे काही सिलेक्ट केले आपण इथं 14 डेज आपण सिलेक्ट केले आणि एक्सपेक्टेड रिटर्न आपल्याला 10% रिटर्न आपल्याला पाहिजे म्हणून आपण इथं सेट केलेलं आहे. तर बघा, तर तुम्हाला इथं कळेल की क्वांटिटी आपण किती बाय करतोय काय. समजा फॉर एक्झाम्पल आहे आता ही 255 क्वांटिटी, तर लॅव्हरेज आपल्याला किती मिळतं, 2.3x लॅव्हरेज मिळतं स्टॉकला. फायर्स फंडिंग किती होतं, तर ₹1300 फायर्स फंडिंग होती. त्याला इंटरेस्ट किती, तर 18% इंटरेस्ट लागतोय. टोटल फंड्स रेटिंग मिळते आपल्यामध्ये. तर इथे हे पण कळते की आपल्याला MTF रिटर्न किती मिळते, काय होते. अशा प्रकारे आपण MTFचा यूज करू शकतो. तर आपल्याला MTF बद्दल माहिती मिळालेलीच आहे. तर मित्रांनो, नवीन अशा व्हिडिओलाच लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा चॅनलला. तुम्हाला नवीन व्हिडिओज असे बघायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.